डिजिटल, बातमी खरी, भूमिका ठाम। कुरुळी आळंदी ग्रामीण गटात भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांची कन्या तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधीर मुंगसे यांच्या पत्नी विनायताई मुंगसे यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून निश्चित मानली जात आहे, तर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या पत्नी पूजाताई लांडगे इच्छुक आहेत। पूजा लांडगे यांची उमेदवारी पक्की आहे की नाही याबाबत मतदारसंघात संभ्रम निर्माण झाला असला तरी भोसरीच्या आजी माजी आमदारांचे खेड आळंदी विधानसभेत राजकीय घमासान होण्याची शक्यता आहे, तर भाजपच्या माध्यमातून माजी पंचायत समिती सभापती कल्पना पाटील बुवा गवारी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून इंदिराताई निलेश थिगळे यांनीही रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे। पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण महिला आरक्षण आले आहे। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्या विचारांना मांडणारा हा गट आहे। महिला आरक्षण आल्याने त्यांच्या पत्नी सुनीता बुट्टे पाटील उमेदवार असतील। स्वतःसाठी किंवा आदिवासी जागा येऊन सुद्धा सलग 4 वेळा शरद बुट्टे पाटील यांनी या मतदारसंघावर प्रभुत्व मिळवले आहे। याच गटातून बुट्टे पाटील यांचे जुने सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अतुल देशमुख यांनी मतदारसंघातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची निर्णायक जुळवाजुळव करत पत्नी कल्पनाताई देशमुख यांच्या माध्यमातून ते निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केली आहे। परंतु त्यांच्याच पक्षाच्या अॅडव्होकेट राजमाला बुट्टे पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे। बाजार समितीचे माजी सभापती कैलास लिंभोरे यांच्या पत्नी प्राचीताई लिंभोरे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। लिंभोरे हे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत, मात्र नुकत्याच झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते विरोधकांच्या पंक्तीत बसले आहेत। शरद बुट्टे पाटील यांना रोखण्यासाठी सगळे विरोधक प्रत्यक्ष निवडणुकीत एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे। नाणेकरवाडी महाळुंगे जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण जागेसाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे। माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून खराबवाडीचे माजी सरपंच जीवन खराबी यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे, तर त्यांच्या पक्षाचे युवक नेते गणेश पोत्रे यांनी सुद्धा शड्डू ठोकला आहे। तर आमदार काळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार, तर नाणेकरवाडी गावचे माजी उपसरपंच गणेश नाणेकर आणि भाजपकडून संदीप सोमवंशी यांनीही जनसंपर्क करण्यास सुरुवात केली आहे। काळोस मेदनकरवाडी जिल्हा परिषद गटात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाजार समितीचे संचालक विनोद उर्फ पप्पू टोपे, माजी सभापती विनायक घुमटकर पैकी एक आणि शिवसेना पक्षाकडून गणेश आरगडे व आमदार बाबाजी काळे यांच्याकडून बाजार समिती संचालक अनुराग जैत यांच्यात सरळ सामना होणार आहे। याशिवाय राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे यांनी येथून लढावे असा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याची कुजबूज सुरू आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।